वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओंकारेश्वराय नमः. ओम नमः शिवाय नमः. मंडळी ओम नमः शिवाय. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी आज तुमच्याशी चर्चा करणार आहे. आणि तो थोडा विषय आपला नेहमीचाच असतो, पण त्याच्यात थोडासा बदल केलेला आहे. तो प्रश्न थोडा वेगळा आलेला आहे आपल्याकडे. तो प्रश्न असा आहे की महाराज म्हणले भूत ही खरंच आहे का हो म्हटले. भूत नावाचा जे प्रकार आहे तो आहे का असं विचारलंय. आणि ते भूत असं काही करतं का ते पण आहे त्याच्याबरोबर प्रश्न. तर आपण ते पाहणार आहोत की आहे का नाही, काय आहे, कसा प्रकार आहे नेमका. तर मंडळी, एक थोडं शांत डोक्यानं ऐका आता. आपल्याला काही कुंकडवी बोलायचं नाही. जे महत्त्वाचं तेच बोलायचं आपल्याला. जास्त वेळ पण घ्यायचा नाही तुमचा. तर एक लक्षात ठेवायचं, ज्या अर्थी तुम्ही लोक जर देव मानत असाल, देव, त्या अर्थी भूत हे आहे. राक्षस नावाचा प्रकार बी आहे. जसं का दिवस असला की रात्र असते. म्हणजे एक दोन बाजू असतात. तर आता प्रकार काय, देवाची जर पूजा अर्चा वगैरे केली तर आपल्याला दम्मानी का होईना पण व्यवस्थित फळ मिळतं. आपण समाधानी होतो, मन प्रसन्न राहतं. आपण जे काही कार्य करतो त्याच्यामध्ये यश येत राहत असतं. ते देवाचं काम आहे. देवाचं काम दम्मानी व्यवस्थित चाललं असतं. पण भूत ज्या वेळेस भूतांची पूजा करतात, भूतांची पण पूजा केली जाते, माहितीच तो सांगतो तुमच्या. मग ही पूजा कोण करतात? तुम्ही लोक नाहीत करत. अगर मी पण नाही करत. तर का भूत पण भरपूर काही देतं, पण भूत आहे ते शेवटी. भूत आहे. भूत देव म्हटलं लगेच म्हटलं आपण काय की देवाला की ते देत नाही लवकर. फार विचारपूर्वक निर्णय देतो. पण भूत तसं नाही. भूत जर प्रसन्न झालं, भूताला जर आपण प्रसन्न करून घेतलं, त्याची पूजा अर्चा करून, तर ते भूत झटकीपट कार्यक्रम दाखवतं. पण तो कार्यक्रम दाखवतो, पण शेवटी भूत आहे ते. भूत आहे. तात्काळ सेवा त्याची. तुम्हाला हवं त्या गोष्टी मिळवून देतं ते भूत. खूप जल्दी कार्यक्रम आहे, पण तो तितकाच घातक आहे. तुम्हाला भूतानं दिलं सर्व काही, पण तुम्ही सुखी राहत नाहीत, समाधानी राहत नाहीत. भूत खूप काही देतो, खूप काही, खूप, पण तुम्ही समाधानी राहत नाहीत, तुम्ही सुखी राहत नाहीत. पण देवानं थोडंही दिलं तर तुम्ही सुखी समाधानी असाल. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. काय, आता यूट्यूबला तर खूप काही येतो, तुम्ही बघतात. आणि त्याच्यामुळं तुम्ही फार विचलित झाला, तुमचे मन विचलित झालेत. कारण दररोज वेगवेगळे कुणा वेगवेगळं तुमचं मन विचलित करण्यासाठीच बसलेले आहेत. जाळं टाकूनच बसलेत. त्यांच्या जाळ्यात कसं अडकता तुम्ही ह्याची ते वाटच बघतात. तुमचं अस्थिर मन करण्याच्या भानगडीत पडले ते. तुम्ही बघतात ना, कुठल्या उपाय शोधताना काही ना काही सापडतो, काही ते तिसरीकडेच घेऊन जातं. मग तुम्हाला नेमकं हे करावं का ते करावं हे पडता प्रश्न. तुमचं मन स्थिर राहत नाही. तर आपला विषय आहे भूतांचा. तर एक प्रत्येकाला कुणालाही वाटतं की माझ्याकडे खूप धन दौलत, सगळ्या गोष्टी, नाव लौकिक, ह्या गोष्टी हव्यात, मिळाव्यात. कुणाला वाटत नाही? कुणाला वाटतं? प्रत्येकाला वाटतं. आम्हाला सुद्धा वाटतं.
एवढाच फरक आहे की आम्ही विचार करतो. हं? आपल्याला काही गोष्टी आता बहुत प्रसन्न करून घ्यायला काही अवघड गोष्टी नाहीत. विधी वगैरे सगळं करू शकतो आपण सर्व गोष्टी. परंतु ते मिळवता येतं, पण आम्ही समाधानी राहणार नाहीत. कारण भूताचा वापर काही गोष्टीसाठी करावा लागतो. मग त्याच्या भूताच्या ज्या शक्तीद्वारे बरेचसे लोक दुसऱ्याचं वाटोळं करण्यासाठी, काही करण्यासाठी, कुणाच्या घरात काहीतरी कुटाणा करण्यासाठी याचा वापर केला जातो. कारण तो भूत तात्काळ सेवा देतोय. तात्काळ सेवा आहे त्याची. ते फक्त प्रसन्न करून घ्यावं लागतं त्या गोष्टी. पण जो करतो ह्या गोष्टी प्रसन्न करून, पण तो सुखी होत नाही. त्याच्याकडे खूप देत आहे, भूत देत नाही ना, खूप पैसा अडकत सर्व गोष्टी. पण आपण सर्वजण कशासाठी बसलो की सुख समाधान मिळून जगावं, आणि नेमकं त्याच्यात मिळत नाही. कारण ते भूत आहे. बऱ्याचशा लोकांना हे अज्ञानामुळं, कारण खूप जणाला धन दौलतची हौस असते, काही गोष्टी मिळवण्याची, प्रसिद्धीची, सगळ्या गोष्टीची हौस असते, आवड असते, म्हणून ते प्रयत्न करतात आणि ते सक्सेस बी होतात. परंतु त्यांचं प्रदीर्घ काळ टिकत नाही. खूप स्पीड घेतात प्रगतीची, खूप. पण एक ना एक दिवस कार्यक्रम असा होतो की त्यांनी सर्व साफ होतं त्यांचं. सर्व साफ होतं त्यांचं. फार अवघड गोष्ट आहे ती. पण त्या माणसाला हे गोष्ट प्राप्त करताना धुंदीमध्ये कळत नाही की आपण काय. लोकांना झटपट सेवा आता लागते म्हणून ते करतात कुठाने असे. आणि मग अवघड बसतं. मग त्याच्यापेक्षा तुम्ही देवाची सेवा, देवाची साधना केली तर तुम्ही दम्माने कोण हळूहळू संत गतीनं, कासव गतीनं तुम्ही पुढे जाल. पण टिकाऊ स्वरूपाचं राहील. तुमचं नाव लौकिक राहील. सर्व गोष्टी धनसंपन्न व्हाल. पण देवाचं केल्यानंतर सर्व गोष्टी, आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या होतील ते, पण देवाचं केल्यानंतर. पण तुम्ही भूताचं काही गोष्टी केल्या, भूताला आपलंसं केलं, त्याला वंश केलं. करता येतं त्याला. खूप लोक आहेत ते, आणि खूप प्रसिद्धीला लवकर येतात आणि लवकर मावळतात. हे बी तितकंच खरं आहे. तर तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो, एक म्हणजे कसं लक्षात येतं हे असं कोड्यात बोलण्यापेक्षा. एका माणसानं काय केलं, असंच गुरुकडून विद्या घेतली ती, आणि त्यानं ते प्रसन्न केली ती शक्ती भूताची. फक्त ते प्रसन्न केल्यानंतर काय, जशी कल्पना करतील ना तसं ते तयार होतं. अशी एवढी पॉवर आहे त्याच्यामध्ये. आणि योगागुण असं झालं, त्यानं विद्या प्राप्त केली होती. विद्या गुरुकडून घेऊन तो परत त्याच्या गावी निघाला. जाता वेळेस गुरुंनी पण सांगितलं की ह्या विद्येचा वापर अतिरेक करू नको, वापरामध्ये अतिरेक करू नको. काही चांगल्या कल्याणासाठी, महत्त्वाच्या गोष्टीसाठीच वापर कर. कुठेही कसाही वापर केला तर ते घातक असतं. मर्यादा असतात सगळ्या गोष्टीला. तुला ही विद्या दिली मी, पण वापर जपून करायचा असतो, असं सांगितलं होतं. गुरुचं दर्शन घेतलं त्या शिष्याने आणि गावाकडे निघाला त्याच्या. चालत चालत निघाला. काही अंतरावर गेल्यानंतर उन्हाचे दिवस होते, उन्हाळा चालू होता, म्हणून ते जरा थकला बी होता, ऊन लागायला म्हणून. आणि एका झाडाखाली बसला. तो बसला, शांत बसला. बसल्या बसल्या त्याला सहज, म्हणजे आता तहान लागली. म्हणलं आपल्याला गुरुनं विद्या शिकवली, त्या विद्येचा आपण वापर करून पाहूया, ते काम करते का नाही. ती त्यानं कल्पना केली, मंत्र बोलला, कल्पना केली की मला थंड असं पाणी मिळून. लगेच डोळे उघडत होतं. समोर थंड असं डेरा, म्हणजे मडकं म्हणतो आपण, मडकं. वरून पाणी पाझर आलेलं आहे, वरी झाकण आहे, त्याच्यावर मस्तपैकी एक स्वच्छ असा ग्लास आहे.
आणि पाणी टप 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 पडतंय. त्यानं डोळे उघडून पाहिले ती. त्यानं अलगद ते पाणी घेतलं, मध्ये बुडवला, पिला. 2-4 ग्लास पाणी, तृप्त झाला. अरे वा, हा प्रयोग सक्सेस होतो आपला. त्याला आनंद वाटला. अजून एक बघूया म्हटला. की त्यानं दुसरा, अरे म्हणलं आता आपण पाणी पिलोत, मस्त वाटायला, अशा मोकळ्या हवेमध्ये असं जेवण मिळालं आपल्याला खूप तर किती मज्जा येईल. बघूया विद्येचा वापर. मंत्र बोलला, लगे डोळे ढकले, मंत्र बोलत होता. लगेच मस्तपैकी ताट आलं. पंचपक्वान, वेगवेगळे पदार्थ. खुश मामला, मस्त तृप्त झाला. मस्त खाल्लं. मग जरा सुस्ती चढली. अरे त्याला अजून मंत्र बोलला, आता आराम करायला एक मस्तपैकी पलंग येऊ दे, कॉट येऊ दे, गादी मस्त मऊ मऊ येऊ दे. डोळे उघडले, लगे कॉट, पलंग म्हणतो, गादी मस्तपैकी आली. अरे वा, काय मज्जा आहे म्हणला. मग त्या गादीवर तो झोपला आणि विचार करू लागला. आपल्याला गुरुनं ही भूताचं प्रकार, म्हणजे भूताची विद्या दिली आहे. आपल्याला काही प्राप्त करता येतं. आता आपल्याला काही समजतं. पण गुरुनं सांगितलं की त्याचा अतिरेक वापर करू नये. म्हणजे अतिरेक नेमकं काय असेल. आता आपण एवढं झोपण्यापर्यंत व्यवस्थित आलंय. आणि गुरुने एक पण सूचना दिली की ते कधी कधी आपल्याला घातक ठरतं. जास्त जरी केला तर ते पण त्याच्या विचार मनात येईल. म्हणजे घातक म्हणजे ते बोलत बोलत तोंडाला मंत्राची सवय होती. मंत्र बोलून गेला. म्हणला ही एखाद्या वेळेस आपल्याला भूत आपल्यावर ताबा तर नाही करायचं, म्हणजे खायचं वगैरे, अगर आपल्याला मारायचं तर नाही ना. एखाद्या सगळं भूताचा खेळ आहे ही. त्याच्या मनात आलं तर मारू बी शकतंय. असं डोळे झाकून ते विचार चक्र चालू होतं. आणि तेवढ्यामध्ये लगेच भूत आलं. त्यानं पाहिलं नव्हतं भूत नावाचं. त्यानं फक्त विद्या होती, ती अदृश्य रूपाने येत होतं, मिळत होतं. पण आता प्रत्यक्ष भूत कसं असतंय हे तिनं पाहिलं समोर. मग ते भूत हजर, हात जोडून उभा राहिलं. काय आज्ञा आहे म्हणली तुमची. बघायला एक बघ, ती घाबरून गेलं. भूत बी घाबरून गेलं. कसं, जी एकामेकाच्या ह्याच्यानं, कारण भूतालाही गुरुची आज्ञा असते. हे बी घाबरलं. आता काय करायचं, काही त्या घाबरणच्या ह्याच्यामध्ये त्याला काही सुचना गेलं की तेवढ्यात मंत्र बोलू लागलं. की मंत्र त्याला बोलताना काय लक्षात, काय भूताकडून घ्यायचं का द्यायचं ही काही लक्षात आलं नाही, कारण भीतीच्या ह्याच्यामध्ये. आणि ते म्हणलं, तुम्हाला खाणार तर नाहीच ना, तुम्हाला मारणार तर नाही ना. मारणार कसं नाही, मी आता आलोय कशाला, माझं कामच आहे लोकांना त्रास देणं. त्याचं हवं ते बी करणं. आणि त्याला मनामध्ये तुझ्या कल्पना आली ना, मी खातोय म्हणून आले का नाही, तर मी आता तुला खाणार म्हणून भूतानं गाप केली, त्याचं नरड धरलं, संपलं. तर असाच प्रकार असतो. एक तुम्हाला एक उदाहरण दिलं गोष्टीतून की भूत देतं पण शेवटी कार्यक्रम करतं. कारण माणूस आहेत आपण चुकतो कुठेतरी. त्याचं तंत्र जरा जरी चुकलं त्याला हाताळण्याचं, तर ते आपल्याला घातक ठरतं.
आपण म्हणतोत ना, बऱ्याच वेळेस आपलं कुत्रा म्हणजे आपण पाळलेला कुत्रा लोकांच्या चावण्यासाठी, आपल्या संरक्षणासाठी, घराचं संरक्षण पाळून कधी कधी कुत्रा चुकून त्याला नाही ओळखता आलं तर ते मालकावरही हल्ला करतो. ते मालकाला सुद्धा घातक ठरतं. कोणतीही गोष्ट कितीही आपल्या आटोक्यात असली तरी कधी ना कधी ते कार्यक्रम दाखवते, कारण ती घातकच असते शेवटी. आपण आपल्या संरक्षणासाठी काही माणसं, मोठे लोक, श्रीमंत लोक काही काही संरक्षणासाठी ठेवतात, बरोबर, अंगरक्षक म्हणून. अंगरक्षक म्हणून. पण ते सुद्धा अंगरक्षक आपलं अंगरक्षक न करता आपलाच घात करू शकतात. असं समजायचं नाही की आता मी अंगरक्षक ठेवला आहे मला आता कशाची भीती नाही. ही कल्पना आहे फक्त. तुमच्यापेक्षा चांगले पगार, चांगले पैसे जर मिळाले, तुम्ही देण्यापेक्षा कितीतरी पटीनं त्या व्यक्तीला दिले तर तुमच्या क्षणात घात करू शकता. क्षणात काहीच अडचण नसते. शेवटी कसं आहे, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको असतो. भूत म्हणलं तर त्याला ती भूत आहे ते शेवटी. त्याच्याकडे दयामाया काही नसते. अतृप्त आत्मा असतो तो, आणि तो काहीही करू शकतो. क्षणात इथे तर क्षणात तिथे असतो, कुठेही भटकतो. आणि अशा भानगडीत पडल्यानंतर हे आपलाही घात होतो, आपली प्रगती सुद्धा होत नाही. काही लोक, एवढे मी म्हणत नाही, पण बरेचसे ह्या भूताच्या साह्यानं काही करण्या धरण्या, जादू टोणे असले कर लोकांना त्रास देणे ह्या गोष्टीसाठी वापरतात. परंतु ते भूत त्याच्यावर बी उलटत असतं. जो का करणी वगैरे अगर त्याचा म्हणजे भूताचा काही वापर करून कुणाला त्रास देत असेल तरी जी करणारा असतो त्याला सुद्धा खूप त्रास होतो त्याचा. मी पाहिलेत तशी लोक. म्हणजे अशा विद्या काही प्राप्त केलेले लोक मी पाहिलेत. म्हणजे मी कोण आहे माहिती आहे का? मी एक गोसावी. आणि अशा जे असतात ही धर्मगुरू ही आमचं धर्म हे करणं हे आमचं जातीवंत समजा पेशा आहे हो. आता लोक करत नाहीत आमचे काही, समजा बरेचसे लोक करत नाहीत काही गोष्टी धर्मप्रसार. म्हणजे आमचं धर्म कशासाठी की ही आपला जो हिंदू धर्म आहे त्याचा प्रसार करणे, देवदेवताविषयी माहिती देणे, लोकांना सेवेमध्ये घेणे, ईश्वराचं सांगणे, चांगल्या कामासाठीच आहे. पण त्याच्याबरोबर ही विद्या शिकतात. म्हणजे पूर्वी लोक, आता नाहीत कोणी करत, खूप कमी झाले, खूप जवळजवळ नाही तर कमी झालेत लोक. तर म्हणजे मागं आमच्या काही समजा समाजामध्ये असे काही तंत्र मंत्र करणारे लोक खूप होते. मग ते बऱ्याच वेळेस ह्या गोष्टी शिकल्यामुळं त्यांच्या कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. म्हणून हे लोक पुढची पिढी नको बाबा आपल्याला असलेलं जमलं नाही तर गोष्टी नसलेलं काहीतरी होऊन म्हणते त्यांनी जवळजवळ ह्या गोष्टी सोडून दिल्या. देवदेव बी सोडून दिले. ज्याचा त्याचा व्यवसाय वगैरे काही गोष्टी करून ते त्यांच्या मार्गी लागलेत. फक्त नावापुरते गोसावी आहेत. जात फक्त गोसावी लावण्यापुरती, पण ते वागत बी नाहीत आणि देवाचं कुठलं जास्त करत बी नाहीत. काही आहेत लोक, पण काही बरेचशे लोक आता करत नाहीत कोणी काही देवावेगाचं काही नाही. सर्वच तुमच्यासारखं आमच्या सगळ्यांसारखं राहतात. ते काही नाही, देणं घेणं नाही, काही नाही. मांस वगैरे सर्व काही खातात पितात. काही त्याचा म्हणजे धर्म हा त्याने ठेवलाच नाही जवळजवळ. पण हे पूर्वी लोक आमचे जवळजवळ ह्याच्यातच होते सगळी. हे असं तंत्रमंत्र लोकांना काही झालं, भूतबाधा वगैरे काही झालं ते दुरुस्त करा, मग ते बी करायचे. समजा लोकांच्या लालची खातर पैसे दिल्यानंतर काही करायचे, असं काही प्रकार होत होते. आणि तसे प्रकारातले मी आता लहानपणी काही पाहिलेत. कुणाचे म्हणजे ऐकून आमचे समजा
पाहुणे रावळे कुठे असते तिकडं तिकडं. आणि मी ज्यांच्याकडे राहतो जी कामाचे समजा चुलते होते, ते पण तंत्रमंत्र करणाऱ्यातलेच होते. मी लहानपणी पाहिले त्यांचं की सर्व. ते खूप कट्टर होते, सगळे होते, पण नाही सुखी नव्हते ते. खूप वर्ष जगले ते, 100च्या जवळजवळ जगले. आत्ता हे 10-12 वर्षात वारलेत ते, पण ते खूप वर्ष जगले. त्यांच्याकडे विद्या अशा होत्या ते, पण त्या विद्येमुळं ते सुखी नव्हते. ते पण मी पाहिलं. सुखी म्हणजे काय नव्हतं, खूप काही करायचे पण त्यांना खूप त्रासदायक ठरत होतं. वयोवृद्ध होऊन समजा मृत्यू झाला त्यांचा, वारले. परंतु आता पुढच्या पिढीमध्ये त्यांनी काही गोष्टी केलेल्याचं त्याचा त्रासामुळे त्या गोष्टी आता ही व्यवस्थित नाहीत पुढची पिढीमध्ये त्यांच्या. आता मी त्यांच्याच पिढीतला आहे, मग त्यांचाच समजा पुतण्या म्हणजे मुलगासारखंच असतं. ह्या गोष्टी ज्यावेळेस ती करत होते, पुन्हा मी कळता झाल्यानंतर मला नको वाटायच्या गोष्टी, असं म्हणजे नाही शिकायचं म्हटलंही. कारण उपरवाल्याची मर्जी होती की काहीतरी, की बाबा मला हे त्यांचं बघून, त्यांच्या ह्या गोष्टी बघून मला नको. आपण देवाचं करायचं, देवाचं सर्व सांगायचं, पण हा असल्या गोष्टी नाहीत करायच्या. तंत्रमंत्रातला वापर नाही करायचा कुठं. फक्त चांगल्या कामासाठी करायचं, असलं काही करायचं नाही. हे मी मला पहिल्यापासूनच ठरवलं, अजून बी तेच आहे माझं. त्याच्यामुळं काय झालं की मी थोडा वेगळा पडलो. बाकीचे आमच्या पिढीमध्ये प्रॉब्लेमच आहे सगळे, आमच्या ह्या तंत्रमंत्राच्या ह्यानं. एवढं पाहिजे तसं नाही समाधानी लोक. हां, मी आहे. हो, मी मंदिरात बसलोय, मी आहे. कारण मी ही तंत्राचा वापर करतच नाही, भूतवादी तसला वापर करत नाही. मी फक्त ईश्वराची सेवा करतो आणि ईश्वराचंच सांगतो लोकांनाही. ईश्वराचं, देवाचंच करा. तुम्ही असल्या भानगडीत पडू नका. जरी असल्या माहीत आहेत मला सर्व गोष्टी, पण मी करायचं नाही हे ठरवलेलं आहे आणि मी करत बी नाही आणि करणार बी नाही. मी फक्त ईश्वराचंच करणार. कारण मला दम्माने व्यवस्थित आणि जे काय आहे ते मला खूप काही चांगलं आहे. मी समाधानी आहे त्या गोष्टीमध्ये, म्हणून मी करणार नाही. तर ह्या भूताच्या भानगडीत पडणारही नाही आणि पडत बी नाही. तर तुम्हाला सुद्धा सांगतो की बरेच जण मला असे विचारतात की असं शिकायचं भूताचं वगैरे, तर विचारतात, पण मी त्यांनाच ते सांगत नाही. तुम्हाला देवाचंच करा, फक्त देवाचंच करा. आणि अजून मी तुम्हाला सांगतो की भूताभिताच्या भानगडीत पडू नका. फक्त ईश्वराची सेवा करा, शंभूची सेवा करा, बस. बाकी काही तुम्हाला गोष्टीत नका. सर्व काही मिळून जाईल तुम्हाला, पण वेळ लागेल. दम धरा, धीर धरा, सर्व काही व्यवस्थित होत राहील. तुम्ही सुखी समाधानी राहायचं असेल तर फक्त ईश्वराचं करायचं, ओंकारेश्वराचं करायचं, शंभूचं करायचं आपल्या, बस. नामस्मरण करा, बाकी जास्त सुद्धा करायची गरज आहे. थोडंफार जेवढं जमते तेवढे देवपूजा वगैरे अशा गोष्टी करायच्या. त्याच्यावर विश्वास ठेवायचा, बस. बाकी काही नादी लागायचं नाही. कुणी तुम्हाला करणी करत नाही, कुणी काय होत नाही. तुमच्याकडे शंभू असल्यानंतर तुमच्यावर कसलीच बाधा होणार नाही, काही त्रास होणार नाही तुम्हाला त्याचा. त्यासाठी सांगतो मी. तर असो, आता आपला खूप वेळ घेतला आहे, आपला निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. तर आता आपला निरोप घेतो. ओम नमः शिवाय. ओंकारेश्वर देवताय नमः. आशीर्वाद आहे. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी.